सुधारणा हे विकासाची पाऊलवाट बरोबर. आणि वंचिताला दिशा देणारी व्यवस्था निर्माण करणं. जे बाबासाहेबांना केलं, महात्मा ज्योतिबा फुलेनं केलं, छत्रपतीने तेच केलं. म्हणजे त्या काळात मल्हारराव होळकरांची जी खरं तर सगळ्यात मोठा वाटा आहे. मल्हाररावने जर ती दूरदृष्टी ठेवली नसती तर अहिल्या होळकरांच्या घरात आली नसती. आणि होळकरांच्या घरात आल्यानंतर मल्हाररावनं ज्या पद्धतीनं पोरीप्रमाणे आणि पोरीपेक्षा जास्त म्हणजे अहिल्यामध्येच राज्य पाहिलं मल्हाररावने. अहिल्याच हे राज्य सांभाळू शकतं देवी. तर त्यांनी खूप व्यवस्थित ते हे केलं आणि त्या सगळ्या सुधारणा किमान त्यांनी केलेल्या 100 सुधारणा आणि जे आता आपण म्हणतो समाज सुधारक हे त्या काळातली म्हणजे जी व्यवस्था होती किती मोठी लढाई लढल्या. शस्त्रशाळा सुरू केल्या, सातबारा आणला, दत्तक विधान आणलं, महिलांसाठी स्पेशल दत्तक विधान आणलं. ती पहिली जेव्हा लग्न होतं किंवा मंदिर बांधतं तेव्हा ते तर मी भाषणात सांगत असतो का एक मात्र जे आज गरज आहे त्या गोष्टीची. मल्हारराव मंदिर बांधायला येतं महादेवाचं, पण पाया खोदता पाणी लागतं. आणि अहिल्या 8व्या वर्षाची असते आणि अहिल्यादेवी म्हणताय का नाही इथं विहीर बांधायची आपल्याला, कारण ह्या परिसरातल्या महिलांना 3-3 किलोमीटर पाण्याला जावं लागतं. आणि मल्हारराव तेव्हा निर्णय बदलवतं, सगळ्या रूढी परंपरा तोडून. ही लहान गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तेव्हा अहिल्यादेवी म्हणते मंदिर खूप आहे, पाणी नाही आहे. बरोबर. ही त्या काळात केलेली क्रांती क्रांती म्हणजे 9व्या वर्गातल्या एका महिला सांगावं